राज्यात शिक्षक भरतीच्या कार्यवाहीला वेग आला असून दुसरी टेटची शिक्षक भरती अजून पूर्ण झालेली नाही आहे. तोपर्यंत तिसऱ्या टेटची मागणी आणि त्याच्यावरचं काम शालेय शासन विभागाने सुरू केलेलं आहे. तरीसुद्धा दोन्हीमध्ये कोणी गफलत करायची नाही आहे. दुसरी टेट ही संच मान्यता 2022-23 नुसार होत आहे आणि तिसरी टेट होणार आहे जी संच मान्यता 23-24 नंतरची ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे कोणी कन्फ्यूज होऊ नका आणि हे दोन्ही मागण्या आहेत त्या तेवढ्याच रास्त आहेत. शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होणं, जास्तीत जास्त जागा येणं, त्याचबरोबर तिसऱ्या टेट संदर्भात. त्यामुळे या चॅनलवरती हे दोन्ही गट आहेत ते जोडलेले आहेत. परंतु शिक्षकांच्या हक्काच्या एका नोकरीसाठी नाही तर हजारो नोकरीसाठी आपण सक्रिय लढा देत आहोत. त्यामुळे दोन्ही मागण्यांना तेवढाच न्याय मिळवून देणं हे तेवढंच आपलं प्राथमिक कर्तव्य आहे. मित्रांनो, आजपासून जो दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये प्रत्येक झेडपी वाईज कोणकोणत्या झेडपीमध्ये नवीन संच मान्यता 27 फेब्रुवारी 2024 नंतर ज्यांनी प्रमाणित केलेली आहे आणि हा जो डेटा तुम्हाला दिला जाणार आहे तो ऑथेंटिक असणार आहे. परंतु तुम्ही फक्त हा व्हिडिओ ऐकायचा नाही आहे आणि स्वतःचा जिल्हा म्हणून पाहून घ्यायचा नाही आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा याच्यासाठी पोहोचवायचा आहे. जेव्हा पोर्टलला आपल्याला टॅब उपलब्ध होतील आणि संस्थांच्या जागा आपल्याला दिसतील तेव्हा मात्र संच मान्यतेनुसार, सध्या मी दुसऱ्या टप्प्याबद्दल बोलते, 2022-23 नुसार जी रिक्त पदं 27 फेब्रुवारी 2024 नंतर म्हणजे अर्थातच SC-BC आरक्षण ॲड करून जी काही संच मान्यता प्रमाणित केलेली आहे प्रत्येक जिल्ह्यावाईज तेवढ्या जागा पोर्टलला दिसायला हव्यात. आणि जर त्या दिसल्या नाही तर मात्र तुम्ही आमच्याकडे कंप्लेंट करा असं शालेय शिक्षण विभागाने सांगितलेलं आहे. त्यामुळे ही जी इथून पुढे आपल्याला चॅनलवरती प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रमाणित RTI नुसार घेतलेली माहिती असेल किंवा तिथून जे काही ऑथराईज माहिती, ऑथेंटिक माहिती आपल्याला भेटलेली असेल ती तुम्हाला चॅनलवरती दिली जाणार आहे. सो तुम्ही या संदर्भात सतर्क राहायचं आहे आणि पोर्टलला जेव्हा जागा येतील, अगदी एखाद्या झेडपीमध्ये जर 200 जागा असतील आणि त्याच्यातल्या अगदी 199 जर पोर्टलवरती देण्यात आल्या किंवा संस्थेच्या जागा एवढ्या रिक्त होत्या संच मान्यतेनुसार, दुसऱ्या टप्प्याबद्दल मी बोलते, अजून एकदा मी क्लिअर करते, तर तुम्ही तात्काळ संपर्क साधायचा आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेल ID दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक देते, तिथे तुम्ही मेसेज करू शकता पर्सनलला. त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करा, कारण आपल्याला जास्तीत जास्त जागा सेकंड फेजमध्ये सुद्धा यायला हवेत आणि इथून पुढं तेच कंटिन्यू होणार आहे. तिसऱ्या टेटसाठी सुद्धा आपल्याला तशीच कामं करायची आहेत. सो मित्रांनो, स्टे कनेक्टेड. अजून जर तुम्ही ज्याही कोणत्या जिल्ह्यामध्ये असाल आणि हा व्हिडिओ ऐकत असाल तर तुमचा जिल्हा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये टाका, जेणेकरून आपण तुमच्या जिल्ह्यातली सुद्धा माहिती देऊ. आणि मित्रांनो, अजूनही वेळ गेली नाही आहे. जस्ट एक RTI टाकायचं आहे, ऑनलाईन RTI घर बसल्या. त्याच्यामध्ये संच मान्यतेनुसार आपल्याला जागा मागायच्या आहेत. जे तिसऱ्या टेटची वाट पाहत आहेत त्यांनी मागणी करायची आहे RTIनुसार की RTI ॲक्टनुसार सध्या एखाद्या झेडपीमध्ये किती जागा आहेत तर ते इयर फक्त त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. आणि दुसऱ्या फेजसाठी सुद्धा जे वाट पाहत आहेत, आपल्याकडे बऱ्याच झेडपींची माहिती आलेली आहे, RTI आलेले आहेत. तरीसुद्धा जर तुमच्याकडे जर अशी माहिती असेल तर नक्की मला पाठवा, टेलिग्रामला पाठवा, ईमेल करा, माझ्याशी संपर्क करा. कारण आपण याची दखल आहे ती शालेय शिक्षण विभाग घेत आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर नुकताच मी व्हिडिओ टाकला होता की कंत्राटी पद्धतीने भरती या 5 जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि त्याचा इतका परिणाम झाला की तिथले शिक्षणाधिकाऱ्यांचा सुद्धा मला फोन येतोय आणि ते मला सांगतात की मॅडम तुम्ही अशी माहिती देता, आम्ही जागा देऊ परंतु आम्हाला शासनाने लेखी द्यायला हवं. शालेय शिक्षण विभागाशी जेव्हा संपर्क साधतोय तेव्हा शालेय शिक्षण विभाग सांगतोय की आम्ही त्यांना कंत्राटीनी एकही पद भरायला सांगितलं जाणार नाही, सर्व जागा पोर्टलला देण्यात सांगितले
केलेल्या आलेल्या आहेत, परंतु अजून जी आर रद्द झाला नसल्यामुळे हे मिसकम्युनिकेशन आहे. म्हणजे आपला यूट्यूबचा आवाज किती लोकांपर्यंत पोहोचतोय, शिक्षण विभागाकडे तर पोहोचतोय, त्याचबरोबर अगदी शिक्षणाधिकारी तुमच्या जिल्ह्यातले जेही कोणी व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सुद्धा हा पोहोचतोय आणि ते फार महत्त्वाचं आहे. उद्या जर त्यांनी जागा दिल्या नाहीत, आपण जरी तिथं जाऊ नाही शकलो तरी फक्त आपण एखादा व्हिडिओ टाकला, या झेडपीच्या एवढ्या जागा या संच मान्यतेनुसार रिक्त होत्या परंतु त्यांनी जागा दिलेल्या नाहीत, तरीसुद्धा ते आपल्याला जागा देणं त्यांना बंधनकारक आहे. कारण त्याची एवढं कन्सिडर केलं जातो आणि मला खूप आनंद होतो ह्या गोष्टीचा, अभिमानसुद्धा वाटतो की तुमच्यासारखे अभियोग्यताधारक उमेदवार ज्यांना खरंच नोकरीची गरज आहे ते चॅनलशी जुडलेले आहेत आणि आपला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि त्याच्यावरती कामसुद्धा होत आहे. हे स्वतः काल मी मंत्रालयामध्ये डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि जे शिक्षणाधिकारी आहेत ते जेव्हा संपर्क साधतात माझ्याशी तेव्हासुद्धा मी त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, सर आम्हाला नोकरी हवी आहे. कारण आम्ही खूप वर्षानुवर्ष वाट पाहत आहोत. मला कोणत्याही झेडपीचं म्हणजे उगीच माहिती द्यायची गरज नाही आहे, परंतु जर ऑथेंटिक माहिती असेल तर मात्र आम्ही तुम्हाला विचारू. आणि तेव्हा ते आश्वस्त करत आहेत की मॅडम जेवढ्या आमच्याकडे रिक्त जागा आहेत तेवढ्या आम्ही पोर्टलला देण्याचा लवकरात लवकर नक्की प्रयत्न करणार आहोत. तो या व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्वांना आव्हान करायचं आहे, तुमच्याकडे जेवढ्या झेडपीची माहिती असेल, किती जागा असतील तेवढ्या मला मेल थ्रू पाठवा किंवा टेलिग्रामला मेसेज करा. कारण आपण त्याच्यावरती व्हिडिओज बनवणार आहोत आणि ते त्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना ते पोर्टलला देणं बंधनकारक असणार आहे. त्यांनी जर दिलं नाही तर आपणच आहोत, उद्या आपणच बोंबा मारायला रिकामे आहोत की तुमच्याकडे एवढ्या जागा या संच मान्यतेनुसार रिक्त होत्या आणि तुम्ही दिलेल्या नाहीत. प्राथमिक स्वरूपात आज आपण सुरुवात करतोय ते म्हणजे अहमदनगर झेडपीपासून आणि या झेडपीच्या संच मान्यता 2022-23 नुसार सेकंड फेज आहे. त्याच्यासाठी या जागा RTI नुसार आपल्याकडे आलेल्या आहेत. सो मित्रांनो, अनुसूचित क्षेत्राबाहेर हा जो अहमदनगर जिल्हा परिषद आहे ती पेसांतर्गत येते, त्यामुळे पेसाच्या याच्यामध्ये सध्या कोर्ट केस चालू आहे, तुम्हालाही माहीत असेल. तिथं कोर्टाच्या अधीन राहून नियुक्त्यासुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे. नाशिकमधलं तुम्हाला उदाहरण माहीतच असेल. परंतु या ज्या जागा आहेत नॉन पेसाच्या जागा आहेत त्या जिल्हा परिषद अहमदनगरमधली माहिती आपण पाहत आहोत. अशाच वेगवेगळ्या झेडपींची जर माहिती तुमच्याकडे असेल तर मित्रांनो प्लीज माझ्यापर्यंत पोहोचवा, कारण ही हक्काची लढाई आहे आणि नोकरी प्रत्येकाला तितकीच गरजेची आहे. सो मित्रांनो, आपण इथं पाहतोय मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदे. आणि याच्यामध्ये पहा तुम्ही वरती लिहिलेलं आहे की रिक्त पदांचा अहवाल माहे सप्टेंबर 2024 अखेर, म्हणजे अर्थातच त्यांनी 27 फेब्रुवारी 2024 नंतरनं जे सामान्य प्रशासन विभागाचा GR आहे त्याच्यानुसार बिंदू नामावली प्रमाणित केलेली आहे, रोस्टर तपासणी झालेली आहे आणि त्याच्यानुसारच हा अहवाल आपल्यासमोर ते ठेवत आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहूया तिथं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तुम्ही हे फक्त पाहत चला. विजा अ, भजा ब, भजा क, भजा ड आणि विमुक्त मागास प्रवर्ग, त्याचबरोबर इतरच मागासवर्ग, नंतर खुला गट. ओके. आणि त्याच्यामध्ये एकूण जागा आहेत तर एकूण पदं होती 1109, त्याच्यामध्ये भरलेली गेली आहेत 9646 आत्तापर्यंत. ओके. आणि रिक्त आहेत 463 जागा एवढ्या रिक्त आहेत आणि हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. बऱ्याच जागा रिक्त आहेत आणि एवढ्या सगळ्या जागा सेकंड फेजमध्ये यायला हव्यात, कारण ही संच मान्यता त्यांनी सांगितलेली आहे. ही प्राथमिक विभागाची पदं आहेत आणि ती संच मान्यता प्रमाणित केलेली आहे. हे आपण पाहूयात. याच्यामध्ये हे वरचं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अतिरिक्त वगैरे याच्याबद्दल नियम दिलेले आहेत, कारण हा RTI मागासवर्गीयच्या जागा का देण्यात येत नाहीत त्याच्यासाठी टाकण्यात आलेला होता. आणि आपण पाहतोय की प्रत्येक ह्याच्यासाठी असं नाही की जागा नाही आहेत, कुठे कुठे काही आहेत की ज्यांच्या जागा नाही तिथे मायनसमध्ये सुद्धा दाखवलेल्या आहेत जागा, त्यांच्या या जागा येणार नाहीत याचासुद्धा आपण विचार करायचा आहे. आणि ही संच मान्यता 2022-23 नुसार देण्यात येत आहे. खूप महत्त्वाची लाईन आहे, त्यामुळे एवढ्या जागा
प्राथमिकच्या अहमदनगर झेडपीच्या पवित्र पोर्टलला सेकंड फेजमध्ये यायला हव्यात. त्याचबरोबर माध्यमिकचं आपण पाहूया. त्याच्यामध्ये उर्दू माध्यमाचा हा रिक्त पदांचा अहवाल देण्यात आलेला आहे. अनुसूचित क्षेत्राबाहेर म्हणजे अर्थातच नॉन पेसाच्या या जागा आहेत. मंजूर पदे 38 होती, भरलेली फक्त एक पद भरले, रिक्त पदे 37 आहेत. सो उर्दू माध्यमांचे कैंडिडेट रहते हैं वो हमेशा पूछते मैडम हमारा राउंड होगा क्या, हमारी वैकेंसीज आ जाएगी क्या. मुझे सबसे गुजारिश है कि वैकेंसीज आ जाएगी, आपको टेंशन लेने की ज़रूरत नहीं है. और यहाँ पे आप देख सकते हैं अनुसूचित जमातीच्या 21 आहेत. रिक्त विजा अच्या 2 आहेत, भज बच्या 3 आहेत, भज कच्या 7 आहेत, भज डच्या 5 आहेत. सध्या रिक्त म्हणजे आता पोर्टलला येतील. विमा प्रच्या 6 आहेत, इतर मागासवर्गीयच्या 14 आहेत. आ दु घ म्हणजे 0 आहेत आता याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये कुल आहेत त्या -46 आहेत. आणि एकूण ज्या जागा आहेत त्या 49 या भरल्या जाणार आहेत. आणि ही संच मान्यता जी इयर दिलेला आहे त्यामुळे 22-23 नुसार जिल्हा परिषद अहमदनगरच्या एवढ्या जागा येणार आहेत. सो मित्रांनो, स्टे कनेक्टेड. हा व्हिडिओ आहे तो तुमच्या जे काही अधिकारी वर्ग असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवा. एवढ्या अहमदनगर झेडपीच्या जागा यायलाच हव्यात. अशा बऱ्याच झेडपींची RTIची इन्फॉर्मेशन आपल्याकडे आलेली आहे. जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं मी चॅनलवरती टाकत जाईल. तो तुम्ही जास्तीत जास्त पब्लिश करायचा आहे. त्याचं रिझन असं आहे की सध्या जिल्हावाईज भरती नाही आहे. त्यामुळे हा आपल्याला फायदा असा होणार आहे की जरी अहमदनगर झेडपीच्या पोर्टलला जेव्हा जागा दिसणार आहे तेव्हा एवढ्या जागा नाही दिसल्या की तात्काळ आपण त्या विभागाची कंप्लेंट शालेय शिक्षण विभागाला करण्यात येणार आहे. कारण स्वतः आयुक्तांनी सांगितलेलं आहे. बघा, तुम्हालाही माहिती आहे, आयुक्तांनी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की एकही जागा रिक्त ठेवली जाणार नाही, दिल्या जातील. सो वी आर वेटिंग फॉर इट. आणि जशा की तुमच्यापर्यंत जर अशी काही RTI थ्रू ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असेल तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून सेकंड फेजला जागा यायलाच पाहिजे. त्याचबरोबर थर्ड टेटवाल्यांनी सुद्धा जे वाट पाहत आहे त्यांनी सुद्धा RTI टाकायला सुरुवात करायची आहे आणि आपली माहिती काढून घ्यायची आहे संच मान्यता 23-24च्या पुढची. परंतु त्यांचं अजून काम चालू आहे, परंतु आपण ते सुद्धा काम सुरू केलेलं आहे. स्टे कनेक्टेड. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आणि शिक्षकांच्या हक्काच्या चॅनलवरती नक्की कनेक्ट राहा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पोहोचेल, GR पोहोचतील आणि आपल्या हक्काची नोकरी आपल्याला लागेल एवढाच प्रामाणिक हेतू मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शमाणे आपल्यासोबत आहे. सो स्टे कनेक्टेड.